नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत संस्कारातून समृद्धीकडे ह्या विषयावर. आणि ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत संस्कार ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष वैकुंठ कुंभार. अगदी बालवयापासून म्हणजे वयाच्या 14व्या वर्षापासून कुंभार सरांनी आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. स्वतः कुंभार सर हे आपली परंपरा, शिस्त आणि पारदर्शकता यावर विश्वास ठेवतात आणि हाच संस्काराचा पाया धरून त्यांनी आपल्या संस्कार ग्रुप ऑफ कंपनीजची स्थापना केली. 2004 मध्ये संस्कार ग्रुप नावारूपास आलं. घरातील हालाकीच्या परिस्थितीवर मात करत ते आज अनेक कुटुंबांना हॅपी फॅमिली पॅकेजचं समीकरण समजावून सांगतात आणि अनेक कुटुंब ही आनंददायी जीवन जगतात. आज आपण सरांकडून त्यांच्या या अनोख्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत. तेव्हा लगेचच त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यात अगोदर झी24 तास मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपला विषयच असा आहे संस्कारातून समृद्धीकडे. पण मात्र मला पहिला प्रश्न सगळ्यात अगोदर तुम्हाला आहे, तो म्हणजे संस्कार म्हणजे नेमकं काय? संस्कारची जर व्याख्या म्हटली तर संस्कारची व्याख्या अगदी तंतोतंत अशी होईल की शरीर, मन, बुद्धी यांचं शिक्षण म्हणजे संस्कार. शरीराला योग्य शिक्षण देणं, मनाला योग्य शिक्षण देणं, बुद्धीला योग्य शिक्षण देणं आणि या सगळ्यांचं शिक्षण देऊन जो आयुष्याला एक आकार प्राप्त होतो हे म्हणजे सगळे संस्कार. आणि संस्कारांची व्याख्या ही आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक घटनेपासून तर प्रत्येक आपल्या यशापर्यंत लागू पडते. म्हणून शरीर, मन व बुद्धी हे तिन्ही ह्या गोष्टी ह्या प्रत्येक घटनेमध्ये आपल्याबरोबर असतात. म्हणून त्यांचं शिक्षण म्हणजे संस्कार होय. मात्र आता तुम्ही बालवयापासूनच ह्या संस्थेची स्थापना केली असं म्हणायला हरकत नाहीये खरं तर. मग ही तुम्हाला संकल्पना कशी सुचली? आज फार कमी वय होतं, वय वर्ष फक्त केवळ 14, म्हणजे तेव्हा आपण 10वी पण पास झालेलो नसतो. त्या वयापासून तुम्ही हा म्हणजे संस्थेला सुरुवात केली आणि आज अनेक कुटुंबांना तुम्ही खूप छान असं मार्गदर्शन करतायत. तर त्याबद्दल काय सांगाल? मी जेव्हा अत्यंत साधारण कुटुंबातून मी पुढे येत होतो, शिक्षण घेत होतो, तेव्हा मला समाजामध्ये ह्या सगळ्या घटकांचा जेव्हा अभ्यास झाला की ज्याला आपण आज म्हणतो गरिबी किंवा शिक्षणासाठी पैसे नाहीयेत अशी कुटुंब, जगण्यासाठी साधनं नाहीयेत, त्यांच्याकडे आर्थिक समृद्धी नाही, अशी अनेक कुटुंब. ह्या सगळ्या कुटुंबाचा विचार करताना त्यातलंच माझं एक कुटुंब होतं की ज्यामध्ये आपण हे कुटुंब असंच आहे, आपण बदलू शकणार नाही म्हणून असंच राहायचं का काहीतरी बदलू शकतो म्हणून काहीतरी करून दाखवायचं. ह्या दोन गोष्टी मला त्यावेळेस टोचत होत्या की काय करू शकतो मी. मग मला एक कळलं की खरंच आज लोक ह्या सगळ्या पैशांच्या पाठीमागे लागून संस्कार विसरत चाललेत का? प्रत्येक जण धावत पळत होता. कशासाठी? तर केवळ पैसा. कशासाठी? तर ही सगळी भौतिक सुख उपभोगायची आहेत. परंतु ह्याचं उद्देश काय, याचा अंत काय, ह्याचं महत्व काय आपल्या आयुष्यामध्ये? तर सुख. आणि मग ते सुख जर आपल्याला हे सगळं करत लोकांना सुखी करत जर आपण मिळवलं तर किती आनंद होईल याचा मी थोडासा विचार केला. कारण मला आठवतं की जेव्हा मी लहान वयापासून महात्मा गांधीजींची, बाबा आमटेंचा मी खूप मोठा फॅन आहे. बाबा आमटेंना मी खूप लहानपणापासून ओळखायचो, त्यांचं काम ओळखायचो. मला कळायचं की हा माणूस लोकांच्या जखमा साफ करण्या इतपत जर काम करत असेल तर आपण कमीत कमी लोकांचं दुःख तरी दूर करायला पाहिजे. आणि मग हे सगळं पाहिलं मला एक मोठी प्रेरणा मिळाली त्यांच्यातून की मला जखमा तरी साफ करायच्या नाहीत, मला फक्त लोकांना बोलून त्यांचं हृदय हलकं करायचंय, त्यांचं दुःख हलकं करायचंय. मग मला कळलं की अरे मी काहीतरी करू शकतो, मी बोलू शकतो. आणि मग तिथून खरी ती प्रेरणा मिळाली. म्हणजे मी ह्याचं सगळं प्रेरणास्थान बाबा आमटेंना देऊ इच्छितो. कारण त्यांच्याच कार्यातून केवळ मला लोकांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. आणि मग मी त्या वयामध्ये हा सगळा विचार करून जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा पहिली स्टेप काय असावी माझी हा मी विचार केला. मग माझ्याकडे तर काहीच भागभांडवल नाही, अत्यंत सामान्य कुटुंबातला. मग करायचं तर काय, जे मनामध्ये आहे ते लोकांना सांगायचं हा उद्देश ठेवला. मग लोकांना सांगायला लोकांनी मला उभं तरी केलं पाहिजे कारण मी खूपच लहान. मग शाळा एक माध्यम होतं की मी लहानपणी शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो. त्याच्यातून मला खूप चांगलं यश मिळायचं. मला शिक्षकही म्हणायचे की तू खूप मोठा होशील, बोलण्यात खूप हुशार आहेस. मग हे माझं भागभांडवल होतं, हे मला कळलं. मग माझ्याकडे जे आहे ते मी ओळखलं. मग मला तिथून खरं यश कळू लागलं. अरे माझ्याकडे काय नाहीये, माझ्याकडे सगळं काही आहे. मी बोलू शकतो छान, मी लोकांना समजावू शकतो छान. ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. मग मी शाळेमध्ये जाऊ लागलो.
त्यांना म्हणू लागलो की मला विद्यार्थ्यांना काहीतरी बोलायचंय, विद्यार्थ्यांना खरं संस्कार म्हणजे काय असतात सांगायचंय. म्हणजे मला ते कुठंतरी मनामध्ये टोचत होतं, ते मला विद्यार्थ्यांना सांगायची इच्छा होऊ लागली. मग त्याला आपोआप एक आकार देत गेला. असा आकार येत गेला की शाळेमध्ये जायचं, मुख्याध्यापकांना भेटायचं, विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. आपोआप विद्यार्थी परिपक्व व्याख्यान म्हणून मग 4,500-4,500 शाळांमध्ये जाऊन व्याख्यानं दिली. आणि मग त्याच्यातून हे सगळं नावारूपास आलं की मला कळलं की खरंच माझ्याकडे भाग भांडवल पैसा जरी नसला तरी माझ्याकडे ज्ञान आहे आणि जे मी मिळवू शकतोय हे मोठं भाग भांडवल आहे. अशा पद्धतीने सुरुवात झाली. नक्कीच. म्हणजे केवळ फक्त स्वतःच्या कुटुंबापुरतं मर्यादित न ठेवता तुम्ही हे सगळ्यांना आज देतायत. तुमचं ज्ञान असो किंवा आज सगळ्यांचं आयुष्य एक वेगळ्या पॉझिटिव्ह अँगलकडे वळवतायत. एक खूप छान अशी कल्पना आहे तुम्हाला ही सुचलेली. मात्र ह्या संस्कार ग्रुपची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली? संस्कार ग्रुपची मुहूर्तमेढ म्हणजे संस्कार ग्रुप असं काहीतरी उदयास आलेलं अचानक आलेलं वादळ किंवा असं काय नाहीये, किंवा कुठलाही बेस नसताना अचानक काहीतरी फर्म काढली आणि चालू केली असं नाहीये. संस्कार ग्रुप हा आत्ता लोकांना माहिती होऊ लागलाय, परंतु त्याच्या आधी आम्ही जसं पडद्यामागचं काम आपण म्हणतो तसं ते मी 2004 पर्यंत माझ्या शालेय शिक्षणापासून करतच होतो. म्हणजे शाळेमध्ये जाऊन व्याख्यानं देणं, पालकांना भेटणं, मग तिथून मुलांच्या पालकांना आवडू लागलं माझं व्याख्यान. अरे कोणतरी मुलगा येतो शाळेमध्ये चांगलं बोलतो, मग मी त्या पालकांसाठी एक उपक्रम चालू केला, मग ज्याच्यामध्ये विद्यार्थी संस्कार पॅकेज चालू केलं. मग त्या विद्यार्थ्यांना केवळ फोकस करून मी काम करायला सुरुवात केली. मग त्या विद्यार्थ्यांच्या घरी जायचं, तो विद्यार्थी कसा अभ्यास करतो याचं ऑडिट करायचं, त्या विद्यार्थ्याला कशा पद्धतीने घरामध्ये वातावरण तयार होतं हे सगळं पाहायचं, त्याच्या पालकांना समुपदेशन करायचं. हे सगळं मला कदाचित झेपत नव्हतं त्यावेळेस, पण मी हे करत होतो कारण मला माहिती होतं की माझा विषय चांगला आहे, माझा प्रामाणिकपणा मला माहिती आहे. आणि जसं आपण म्हणतो की सत्यापुढे कोणताही देव मोठा नसतो, हे माझं सत्य होतं की मला लोकांना खरंच संस्कारातून समृद्धीकडे घेऊन जायचं. आणि मग हे सगळं करत असताना विद्यार्थी हा घटक मी जेव्हा निवडला तेव्हा मला त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचता आलं. आणि मग आपोआप मला विद्यार्थी मला आवडू लागले, मी विद्यार्थ्यांना आवडू लागलो. मग पालकांचा माझ्याकडे त्या पद्धतीचा दृष्टिकोन पाहायचा झाला की तू काहीतरी चांगलं देतोयस त्यांना, मग ठीक आहे आम्ही तुझ्या बरोबर आहोत. मग तिथून पुढं हे सगळं एकत्र जेव्हा येऊ लागलं, खूप विद्यार्थ्यांचे पालक एकत्र आले, तेव्हा मग म्हटलं आता खरं तर हे सगळं सहज चालणार नाही, याला आर्थिक पाठबळाची खूप गरज आहे. म्हणून काहीतरी अशी एखादी कंपनी चालू करावी, काहीतरी एखादा उपक्रम चालू करावा. मग त्याच्यातून आम्ही संस्कार ग्रुप ऑफ कंपनीची स्थापना केली. मग ती खरं तर खऱ्या अर्थाने सुरुवातीपासूनच झालेली आहे, पण एक ब्रँड क्रिएट होणं किंवा तो पब्लिश होणं, प्रसिद्ध होणं हे खरं 2004च्या पुढे चालू झालं. अर्थातच. मात्र संस्कार विद्यार्थी पॅकेज बरोबर तुम्ही एक हॅप्पी फॅमिली पॅकेज पण सुरू केलेलं आहे, मग त्याबद्दल काय सांगाल? हॅप्पी फॅमिली पॅकेजची संकल्पना ही अशी आहे की आज आपण पाहतो, आज लोकांना घरामध्ये सुख समृद्धी ह्या सगळ्या गोष्टी केवळ एकाच माध्यमामुळे मिळतात, तो म्हणजे पैसा. आज पैसा हे माध्यम आहे की ज्या कुटुंबामध्ये प्रचंड पैसा असतो असं आपण मानलं जातं की त्या कुटुंबामध्ये खूप सुख समृद्धी असते. पण आमच्याकडे थोडासा दृष्टिकोन वेगळा आहे. शास्त्राच्या तत्वानुसार आम्ही असं म्हणतो की शिक्षण हे पैसा कमवायला शिकवतं कुठल्याही व्यक्तीला, पण तो पैसा कसा वापरायचा हे संस्कार शिकवतात. एखादं कुटुंब खूप पैसा कमवून श्रीमंत झालं म्हणून ते सुखी झालं का? नाही. अशा कुटुंबाला नंतर गरज भासते शांततेची, मग त्यांना मेडिटेशनची, एखाद्या धर्मगुरूची, एखादी धर्मसंस्थेची. मग हे नंतर का? एखादा माणूस खूप पैसा कमवतो आणि शेवटी खूप आजार ओढवून घेतो आणि मग हॉस्पिटलमध्येच त्याचा अंत होतो, असं का? तो पैसा कमवत सुद्धा समाजासाठी काहीतरी करू शकतो. तो पैसा कमवत असताना सुद्धा लोकांना त्याचं ज्ञान देऊ शकतो. हे सगळं एका व्यासपीठावर आणणारं आमचं हॅप्पी फॅमिली पॅकेज. हॅप्पी फॅमिली पॅकेजची संकल्पनाच अशी की सुखी कुटुंब, आनंदी कुटुंब, की ज्या आनंदी कुटुंबामध्ये ते प्रत्येक सभासद जो आहे तो आमच्या हॅप्पी फॅमिली पॅकेजच्या, आज माझी पर्सनल व्याख्यानं असतील, आज आम्ही वेगवेगळे इव्हेंट घेत असू, त्याच्यामध्ये येतो. त्याला एक गोष्ट कळते की मी आता पैसा कमवू लागलेलो आहे, पण हा पैसा माझ्या कुटुंबामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जर मी वापरला, हा माझं माध्यम आहे, हे माझं साधन आहे, साध्य नाही. माझं साध्य सुख आहे, माझं साध्य खरं जीवन जगणं आहे, खरं माणूस म्हणून जगणं आहे.
हे माझं साधन आहे, ह्याचा उपयोग मी योग्य केला पाहिजे. मग हे सगळं त्याला हॅपी फॅमिली पॅकेजमध्ये येऊन कळतं. मग आम्ही हजारो कुटुंब एकत्र येतो, हजारो कुटुंब वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही एकत्र पैसा जमा करतो, त्यातून व्यवसाय करतो, त्या व्यवसायातून होणारा नफा आम्ही वाटून घेतो. आणि हे सगळं एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे ज्याला म्हणतो की खूप मोठं कुटुंब. मला ह्या संपूर्ण भारत देशातच मोठं कुटुंब करायचं संस्कारांचं. आणि त्यासाठी ही सगळी कुटुंब एकत्र येतात. आपापल्या परीने त्याच्यामध्ये मेंबर होतात. मेंबर झाल्यानंतर आम्ही व्यवसाय करतो, व्यवसाय करून जो नफा मिळतो त्या नफा आम्ही सर्व वाटून घेतो. असं इतकं सुंदर पद्धतीने ते साकारलं गेलेलं हॅपी फॅमिली पॅकेज, की ज्या पॅकेजमध्ये कुठलंही कुटुंब जर मेंबर झालं तर त्या कुटुंबाला आम्ही आर्थिक हॅपी फॅमिली पॅकेज, की ज्या पॅकेजमध्ये कुठलंही कुटुंब जर मेंबर झालं तर त्या कुटुंबाला आम्ही आर्थिक समृद्धी मिळवून देण्याचं ज्ञान तर देतोच, पण त्या कुटुंबाला खरा आपला मुक्काम काय, आनंद काय, सुख काय, हे सगळं मिळवण्यासाठी धडपडू नकोस, तर मुक्कामाच्या आनंदापेक्षा प्रवासाचा आनंद घे. हे जे समीकरण आहे ते तंतोतंत लागू करून देतो. आनंद आज आहे, सुख आज आहे, हे त्याला भाग पाडतो आम्ही घ्यायला. म्हणून ही हॅपी फॅमिली पॅकेजची संकल्पना सुखी कुटुंब, आनंदी कुटुंब ही अशी सविस्तर आहे. थोडक्यात एक सुखी कुटुंब असेल तर नक्कीच एक आनंददायी जीवन जगू शकतं. ही एक साधी आणि सरळ सोपी संकल्पना तुम्ही त्यांना समजावून सांगता. या संस्कार ग्रुपबद्दल आणि त्यांच्या कार्याविषयी मी अजून तुमच्याकडनं जाणून घेणार आहे. मात्र हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.